सकाळी डब्बा बनवण्यासाठी उशीर झाला तर अवघ्या 5 ते 10 मिनिटात आपण पटकन होणारी रेसिपी बघणार आहोत, जी मुलांच्या आवडीची असेल आणि पौष्टिक सुद्धा असेल। चवीला म्हणाल तर अगदी पिझ्झा सारखी लागते, पण बनवायला झटपट आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला यासाठी बटाटे लागणार आहेत। आता म्हणणार उशीर झाला की बटाटे कधी उकडणार, तर बटाटे उकडण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते। ज्यावेळेस आपण बटाटे उकडतो त्यावेळेस त्याला अखंड न ठेवता मधून चिरून घ्यायचे आहेत। एका बटाट्याचे जवळजवळ 4 काप करून घ्यायचे आहेत आणि आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे कट करून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं। तर तुम्ही बघू शकता अगदी फक्त 3 ते 4च मिनिटे लागतात आणि इथं बटाटे एकदम मऊ लुसलुशीत असे शिजून तयार होतात। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करून पहा। आता सगळे बटाटे साली काढून घ्यायची आणि एखाद्या मॅशरने मॅश करून घ्यायची किंवा खिसून जरी घेतली तरीही सुद्धा चालतात। आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिरेची पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं, याच्याने चव छान लागते आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। सुरुवातीला पाणी न टाकता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जर पाण्याची गरज लागली तर अगदी थोडंसं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घ्यायचं आहे। आता मळलेल्या कणकीतून एक गोळा बनवून घ्यायचा, जसं आपण चपातीला बनवून घेतो त्या पद्धतीने सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊन लाटून घ्यायचं आहे। थोडंसं लाटून घेतल्यानंतर यावरती मी चीज खिसून टाकत आहे। तुम्हाला जर चीज नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण चीज टाकल्यामुळे मुलांना खायला आवडतं। आता चीज खिसून टाकल्यावर यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता मुले कसं करतात की पिझ्झाचा आकार दिसला तर आवडीने खातात, यासाठी आपण गोल आकाराची बनवायची आहे किंवा तुम्हाला जर चौकोन बनवायची असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करून चौकोन बनवू शकता। पण मी मुलांना पिझ्झाचा आकार आवडतो याकरता गोल बनवून घेणार आहे। तर मी घडी उघडून पुन्हा गोल आकारासाठी फोल्ड करून घेत आहे। तुम्हाला जर या पद्धतीने बनवायचं नसेल तर तुम्ही जशा आपण चपात्या लाटतो त्या पद्धतीने बनवून खाल्लं तरी सुद्धा एकदम मस्त लागतात। चीज तुम्हाला जर टाकायचं नसेल तर चीज स्किप करू शकता किंवा चीजच्या ऐवजी तुम्ही पनीर सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता छान असं लाटून घेऊयात। लाटून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे। सकाळच्या गडबडीत अगदी 10 मिनिटाच्या आत तुमचा हा डब्बा बनून तयार होतो। नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि आधीच्या टिफिन सिरीजच्या रेसिपी अपलोड केलेल्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या नक्की पहा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल। आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे। वरची बाजू थोडीशी भाजली की पलटी करून दुसऱ्या बाजूने तेल किंवा बटर लावून भाजून घ्यायचं। मस्त खमंग असा पराठा भाजला जातो, मस्त टुमटुमीत फुगतो। बघू शकता छान असं फुगलेलं आहे। मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी, तुमच्या नाश्त्यासाठी एक नंबर रेसिपी आहे, पौष्टिक आहे, पटकन होणारी आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर डबा बनवण्यासाठी उशीर झाला तर तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये कोणती रेसिपी देता मला कमेंट्स करून सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बनवेन, म्हणजे दुसऱ्या सुद्धा मैत्रिणींना कळेल की गडबडीच्या वेळेस मुलांना डब्यामध्ये कोणत्या रेसिपी दिल्या जातात। तर अशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि टेक केअर।